फायनली आम्ही हळदीसाठी मंगल कार्यालयात पोहोचलो आणि मग तिथे गेल्यानंतर जसं डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं होतं आणि नंतर गेल्यानंतर बघतो तर काय अजून तर काहीच तयारी नाही. तेच म्हटले नवरदेव का सारखा सारखा कॉल करतोय आम्हाला. तर तो पण तिथेच बसलेला होता आणि तिथे गेल्यावरती मग तो म्हटला बसा आपण फोटो वगैरे काढू. मग त्याच्यासोबत थोडा टाईमपास केला, गप्पा मारल्या, फोटो काढले. नवरीचा काही अजून मेकअप झालाच नव्हता, त्याच्या मेकअपसाठी खूप वेळ होता आणि मग नंतर फायनली त्यांचा झाला मेकअप आणि मग ते बसले. हळद नाचवायची होती मग त्यासाठी आम्ही उठलो सगळेजण. ही प्रथा सगळ्यांकडेच असेल. मग सगळे एक एक करून हळद नाचवायला लागले आणि मग सगळ्यांचे नाचून झाल्यानंतर परत सगळ्यांनी डान्स करायला लागले आणि बराच वेळ सगळ्यांचा डान्स झाल्यानंतर हळद नाचवल्यानंतर मग त्यांचा हळदीचा कार्यक्रम चालू झाला आणि खूप उशीर झाला. खूप निवांत कार्यक्रम चालू होता. DJ चालू झाल्यानंतर काही कळतच नव्हतं, सगळ्यांना सगळे वेड्यासारखे डान्स करत होते आणि मग काय किती वाजले किती नाही हे पण माहिती नाही. सगळ्यांनी मनसोक्त डान्स केला. थंडी पण भरपूर होती आणि मग आम्ही पटकन आवरलं, जेवण केलं आणि मग असा हळदीचा दिवस गेला.